कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लांबण्यावरून काँग्रेस आमदार नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे। सरकार तारीख पे तारीख देतं म्हणत आर्थिक स्थिती काय आहे समजून घ्या अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली। तर सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावतंय असं विजय वडेट्टीवार म्हणाले। ज्या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं, ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू। पण सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे। आमची मागणी आजही आहे की शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करावं, ही भूमिका आमची आहे आणि ते सरकारने करावी। सरकार या कर्जमाफीच्या माध्यमातून बँकांचा फायदा करायला निघालेले आहेत। यांची नियत खोटी आहे। मी सांगितलं आहे की हे फसवी कर्जमाफी आहे। मग शेतकऱ्यांची बनवाबनवी आहे आणि यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही आहे। त्यामुळे हे तारीख पे तारीख चालली आणि द्यायचं असेल तर थातूर मातूर काहीतरी करून लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची या सरकारची भूमिका आता मला दिसते आहे। खरीपाचा हंगाम सुरू असताना शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही, कर्जमाफी झाली म्हणून शेतकऱ्यांनी पैसे भरले नाहीत, आज त्याच्या घरात काही नाही आणि त्याला तुम्ही फसवताय, त्याची दिशाभूल करताय। हे पाप आहे, हे सरकारला हे भोगावं लागेल। ही सरकारला म्हणतोय अजून 10 दिवस घ्या, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाली जी तुम्ही कर्जमाफी योजना आणलेली आहे 2019 ही अट काढा। रेग्युलर असणाऱ्या शेतकऱ्याला 50,000वरून 1 लाख रुपये द्या आणि त्याच्यामध्ये असणारी अट 25, 26 आणि 26, 27 ची ती त्याच्यामधून काढा आणि 10 दिवसानंतर ही तुम्ही योजना लागू करा। पण या अटी न काढता तुम्ही जर सगळ्या गोष्टी फक्त पुढे तिथे ढकलत चाललेला आहात, त्याचे 2 अर्थ निघतात। एक तर तुमच्याकडे आकडाच नाहीये, तुम्हाला माहितीच नाही शेतकऱ्याला खरं कर्जमाफी त्या ठिकाणी किती देणार जाणार आहे, नाही तर दुसरा विषय मुद्दामून तुम्ही ती पुढे ढकलत आहात जेणेकरून तुम्हाला आता पैसे द्यावे लागणार नाहीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।